महाशक्तिपीठ मंदिर कंठोली इतिश आहे. तर चला आपण जाऊया, बघूया कसं काय देवस्थान वगैरे आहे आणि माहिती पण थोडीशी घेऊया. तर चला जाऊयात आतमध्ये आपण. महाशक्तिपीठ कंट्रोलच्या इतिश आहे. तर आलोत आपण आज नवीन वर्षाचे सर्वेकडे मस्त वेगळी दर्शन घेऊया. चला बघूया कसं काय. स्वामी गजानन महाराज, साईबाबा. चला मंडळी काय कसं काय बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. चला मंडळी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. महागणपती सर्वोच्च सिद्धटेक. जय माता दी. सर्व प्रकारचे फोटो मस्त वेगळे आईचे अवतार मस्त आहे, जबरदस्त आहे. देव हर हर महादेव. जय शिव शंभो. सर्व प्रकारचे फोटो वगैरे मस्त वगैरे नाव पण लिहिलं, कुठले कुठले देवस्थान आहेत ते पण लिहिलेलं आहे मस्त. केदारनाथ आणखी पण पाठीमागे पण आहे देवस्थान मस्त पैकी. श्रीराम सीता, राम आणि सीताचं मंदिर मस्त वेगळे आहे. राधा कृष्ण, राधा आणि कृष्णाचा. गुरु भगत की जय. दत्तगुरु. तिरुपती बालाजी. रखमाय पंढरी मस्त वेगळी आहे. पंढरी. तर काही तुम्ही पण नक्की या, मस्त आहे वगैरे मस्त आहे. आणि एकदम मन एकदम भारी वाटते एकदम असं सर्व. आणखी तर काही आणखी त्या साईडला पण आपण बघूया मस्त वेगळी. चला तर चला इकडनं जाऊत आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जबरदस्त आहे गॅस. नक्की या, नक्की दर्शनासाठी या तुम्ही. बघा एकदम भारी वाटते असं. शनी तू ना मस्त की नवग्रह. बजरंगबली. जय बजरंगबली. हाँ हाय हाय मम्मी आहे, मम्मी आहे, मम्मी आहे. तर गाईज ज्योतिर्लिंग मस्त नवग्रह आणि मितांश काय वाटतंय नवग्रह. तर मंडळी मस्त आहे असं, म्हणजे एक नंबर असं मस्त छान असं देवस्थान आहे मस्त वेगळं आहे. तुम्ही पण नक्की या, भारी वाटतं.
शनिदेव ओके बाहेर आहे तर गाईच मस्त वेग आहे. मी नाव तर तुमचं नाव काय? माझं नाव अर्जुन महाराज आहे. अर्जुन महाराज. या महाशक्तिपीठ संस्थानाचा पुजारी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. अच्छा अच्छा. या ठिकाणचं उद्दिष्ट असं आहे, या संस्थानाचं नाव श्री तीर्थक्षेत्र तीर्थधाम महाशक्तिपीठ असं आहे. अच्छा. याची निर्मिती प्रसिद्ध उद्योगपती किसनभाऊ राठोड यांनी केलेली आहे. अच्छा. आणि या ठिकाणी या पवित्र भूमीमध्ये सर्वांच्या सोयीसुविधा होई म्हणून आणि सर्वांना इकडे तिकडे कुठेही न जाता एकाच ठिकाणी एकाच छताखाली सर्व देवीदेवतांचं दर्शन होईल आणि येथून आपल्या एक संस्कृतीचा वेगळा असा एक भाग इतर मीडियामध्ये जाण्यासाठी हा मंदिर या ठिकाणी निर्माण केलेला आहे. तर साधारण एकूण किती देवस्थान म्हणजे इथेच आहेत साधारण एकूण? असे एकूण 12 मंदिर बनवलेले आहेत. 12. अच्छा अच्छा. या 12 मंदिरांपैकी हा आहे तीर्थक्षेत्र धर्मपीठ पोहरादेवी वाशिम. हां वाशिम. महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील भक्त निवास आहे. अच्छा अच्छा. हा आहे शक्तिपीठ उमरी वाशिम. ओके. हा आहे तीर्थक्षेत्र हमुगड आसनी, हा कर्नाटक राज्यामधला आहे. कर्नाटक. हां. तीर्थक्षेत्र संत बामणलाल महाराज संस्थान पोहरादेवी. शांतीस्थळ अक्कलकोट सोलापूर. सोलापूर. हे बीड जिल्ह्यामधील गेवराई तालुक्यामध्ये केकत पांगरी म्हणून येथे आहे सेवाधाम महासंस्थान. त्यानंतर मुंबई खालापूर जो जुना हायवे आहे हां त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र गोरबंजारा ज्ञानपीठ निर्माण केलेलं आहे. अशा अनेक प्रकारची सोयीसुविधा त्या ठिकाणी आपण देत राहतो. आणि या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे, दर पौर्णिमेला या ठिकाणी गंगा आरती होते. मंदिराच्या पाठीमागे नदी आहे, हां त्या नदीची आपण दर पौर्णिमेला आरती करत असतो. आणि जसं की स्वामी समर्थ आहे, गजानन बाबा आहे, साईबाबा आहे, तर यांची प्राणप्रतिष्ठा अशा पद्धतीने झालेली आहे. गजानन बाबांचं मुख्य ठिकाण कोणतं? शेगाव या ठिकाणाहून तीर्थजल, तिथून पवित्र माती, पवित्र शिळा, पवित्र तिथून जल आणून इथं स्थापन करण्यात आलेली आहे. तशाच प्रकारे कृष्ण भगवानचा द्वारका झाला, द्वारका, श्रीरामचंद्राचा अयोध्या झाला. अशा ठिकाणाहून पवित्र माती शिळा आणून या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठीक. धन्यवाद. आरतीचं टायमिंग काय? गंगा आरतीचं टायमिंग? गंगा आरतीचं टायमिंग आहे दर पौर्णिमेला संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. संध्याकाळी? हां 7:30 ते 8. ओके ठीक. आणि या मंदिरामध्ये अन्नदान सेवा, गोसेवा, आरोग्य सेवा, विद्यार्थी दत्तक घेणे, वृक्षारोपण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, गोमाता दत्तक घेणे, त्या गोमातेचं पालनपोषण करणे आणि अनेक अनाथ विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून दत्तक घेऊन त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण हा आपला महाशक्तिपीठ संस्थान करीत असतो. ओके चांगलं आहे. ओके चालेल. धन्यवाद. थँक्यू.